न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। कॅनलवरील अतिक्रमण काढण्यास अधिकारी असमर्थ। अतिक्रमणधारकांना अधिकारी घाबरत असल्याची धक्कादायक माहिती। अधिकाऱ्यांच्या घाबरगुंडीमुळे शासकीय भूखंड गुंडांच्या घशात। अतिक्रमणासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, जनतेची मागणी। कालव्यांवरील झालेले अतिक्रमण काढण्यासाठी पाटबंधारे विभागातील अधिकारी धजावत नसल्याचं समोर आलं असून त्यामागची सत्यता पडताळून पाहिली असता अतिक्रमणधारकांना पाटबंधारे विभागातील अधिकारी घाबरत असल्याचं धक्कादायक वास्तव उघडकीस आलंय। पाटबंधारे विभागाच्या कालव्यांवर ज्या ठिकाणी अतिक्रमण झाली आहेत त्यातील काही अतिक्रमणधारक गुन्हेगारी पार्श्वभूमीचं असल्याचं उघडकीस आलं असून त्यामुळेच शासकीय अधिकारी कागदी सोपस्कार पार पाडण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे। त्यामुळे कॅनलवरील अतिक्रमणाचा प्रश्न मोठा गंभीर बनला असून अधिकाऱ्यांच्या घाबरगुंडीमुळे कॅनलची सुरक्षा धोक्यात आली आहे। एकीकडे गुन्हेगारांनीच पाटबंधारे विभागाच्या जागा बळकावल्याचं उघडकीस आलं असताना दुसरीकडे मात्र एका बांधकाम व्यावसायिकांनी देखील कॅनलच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचं वास्तव उघडकीस येऊन देखील अधिकारी मात्र त्या बांधकाम व्यावसायिकाला पाठीशी घालत असल्याचं दिसून येत आहे। अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्यानंतर बिल्डरला मात्र त्यातून वगळण्यात आल्यानं अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद वाटते। या बांधकाम व्यावसायिकानं या ठिकाणी सुदर्शन विला नावाचा एक रहिवासी प्रकल्प बनवलाय। त्या प्रकल्पात जाण्यासाठी थेट कॅनलवरून पूल बांधल्याचे दिसून येत आहे। हा पूल अधिकृत आहे का याबाबत देखील साशंकता व्यक्त केली जाते। याची देखील शासकीय स्तरावर चौकशी करण्याची मागणी केली जाते। दरम्यान या प्रकरणानंतर पाटबंधारे विभागातील अधिकारी शासकीय मालकीचे संरक्षण करण्यास असमर्थ ठरत असल्यानं भविष्यातील अतिक्रमणाचा मुद्दा गंभीर होऊ शकतो। त्यामुळे निष्क्रिय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून कॅनलचा श्वास मोकळा करण्याची मागणी केली जाते। न्यूज इंडिया मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।